तर ज्या स्लीव्जला बघा ह्या पद्धतीने डिझाईन येते खालच्या साईडले, तर ही बाही कशी जोडायची खूप मैत्रिणीचा प्रॉब्लेम असतो. तर चला आपण स्टार्ट करूया. तर बाही मी मापाने कट करून घेतलेला आहे अस्तर. जसे तुमचे माप आहे बाहीचे ते टाकून घ्यायचे. त्यानंतर बघा एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दंडगेराच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा आणि शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे बाहीच्या मापामध्ये आणि ह्या पद्धतीने पूर्ण बाहीवरती शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजेच आणि पुढं तुम्हाला समोर बघायला भेटेल कशा पद्धतीने मी बाही जोडली. तर चला मैत्रिणींनो, नवीन चॅनलवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर हे बघा ह्या पद्धतीने अशी मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपण आता ब्लाउज पीसचा कपडा घेणार आहोत. जो सव्वाचा भाग आहे तो खालच्या साईडने ठेवलाय आणि वरच्या साईडने आपण ही जी शिलाई मारली ती आपल्याला वरच्या साईडने ठेवायची आहे आणि खालच्या साईडने जो शिलाईचा भाग दिसतो तो आपण खालच्या साईडने ठेवणार आहे आणि जी डिझाईन आहे थोडीशी अंतरावर अस्तरचा कपडा ठेवून आपण ही बाही जोडून घेणार आहोत. तर कशी वाटली ही पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा आणि वरच्या साईडने सुद्धा पूर्ण अस्तर आपण जोडून घेणार आहे. जो ब्लाउज पीसचा कपडा असतो तो थोडा एक्स्ट्रा ठेवायचा. पूर्ण स्लीव्ज आपली बाही जोडून झाल्याच्या नंतर पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि सुंदर प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे आणि आपली डिझाईन पण बाहीची जागच्या जागी राहिलेली आहे. आपल्याला काहीही कट करायची गरज पडली नाही. तर बघा ह्या पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे. कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन ताई चॅनलवर असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर चला असेच व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येऊया. तर दुसरी स्लीव्हसुद्धा मी तर तयार करून घेत आहे. तर कंटिन्यू करा.